बीड लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समोर आता धनगर समाजाचं एक नवं आव्हान उभं राहिलेलं आहे। स्वतः धनगर समाज देखील आता लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करणार आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडेंसमोर आता हे एक नवं आव्हान उभं ठाकलेलं आहे। यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीनं बीड शहरातल्या शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली, ज्यामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे। पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाच्या गावाला निधी दिला नाही, त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्या विरोधात उतरत असल्याचं धनगर समाज बांधवांनी म्हटलंय। पंकजा मुंडेला यावेळेला आमचं आव्हान आहे, कारण गेल्या बारचीला गोपीनाथ मुंडे साहेबापासून आम्ही पंकजा ताईसाठी आणि मुंडे साहेबासाठी आमचं धनगर समाजाचं मतदान दिलं, पण कुठलाही धनगर समाजाचे जे गाव आहेत कुठे एकही फंड नाही। त्यांनी अजून खासदारकीचा फंड काय आहे हे धनगर समाजाच्या गावाला माहीतच नाही। म्हणून ह्या वेळेला ताईला आव्हान करून मी सांगतो की ह्या वेळेला ताईचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सर्वांनाच आता लोकसभा निवडणुकांचे वेध लागलेत। लोकसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता आहे। देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडतील असं दिसतंय। महाराष्ट्रात 3 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। ये तो हेडलाइन मैनेजमेंट है, ये सरकार तो हेडलाइन जीवी सरकार है। तो कल हेडलाइन होने वाले थे राहुल जी चैत्य भूमि का असर दबाने के लिए अपने चुनाव की घोषणा करने की ऐलान किया है। लोकसभा चुनाव में पूरे देश में 400 पार मोदी जी के लिए पूरी 400 पार की जो सब लोगों ने तय किया है, इस बार 400 पार ये गारंटी लोगों ने ली हुई है और महाराष्ट्र में इस बार 45 पार ऐसा माहौल है। मोदी जी का हाथ मजबूत करने के लिए महाराष्ट्र के जनता ने पूरा मन बना लिया है और जीत मोदी जी की है, क्योंकि देश में उन्होंने इतना बड़ा परिवर्तन लाया है जो 50-60 सालों में नहीं हुआ, वो 10 साल में उन्होंने करके दिखाया है। इसलिए लोगों को इस बार भी मोदी सरकार चाहिए। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।